नमस्कार, मी विशाल परदेशी. ना कुठे आणणार थेट प्रश्नाला भिडणार असं म्हणत आपली संवाद यात्रा पोहोचलेली आहे ती इंदापूरमध्ये. हेच ते इंदापूर ज्याला खरं तर एकेकाळी दुष्काळाचा भाग म्हणून ओळखलं जायचं, पण आज बागायतदारांचा तालुका म्हणून इंदापूरला ओळखलं जातं. या इंदापूर वासियांचे नेमके प्रश्न काय? बरं, या सगळ्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यांना मला हेही सांगायचं आहे की आम्ही 44 डिग्री सेल्सिअस तापमानामध्ये विदर्भातनं आमच्या संवाद यात्रेला सुरुवात केली, तेव्हा देखील भर ऊन असलं तरी आमची संवाद यात्रा आम्ही कुठेही थांबवली नाही. आणि आजही जर आपण इंदापुरात आलो तर रिमझिम पाऊस पडतोय, थोड्यापूर्वी जोरदार पाऊस जो आहे तो इथे पडून गेला. असं असतानाही आपली संवाद यात्रा आपण कायम ठेवलेली आहे, कारण आपल्याला जनसामान्यांचे प्रश्न या संवाद यात्रेच्या माध्यमातून मांडायचे, त्यांचे प्रश्न नेमके काय त्याची उत्तरं जाणून घ्यायचे. बघूयात आज इंदापूरमध्ये वेगवेगळ्या पक्षाचे प्रतिनिधी इथं आलेले आहेत, काय प्रश्न उपस्थित केले जातात आणि त्याची उत्तरं जी आहेत ती काय दिली जातात. सुरुवात मी अर्थात शेतकऱ्यांपासून करतो, कारण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून आपण फडात उभा असलेला ऊस असेल, शेतकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न असेल, उजनीच्याही पाण्याचा प्रश्न असेल, या सगळ्या वेगवेगळ्या मुद्द्यांना घेऊन खरं तर चर्चा करतोय. त्यांच्या समस्या अजूनही सुटत नाहीयेत. काय प्रश्न आहे? पहिल्यांदा भोंग्यावरून आणि हनुमान चालीसावरून तुम्ही शेतकऱ्यांशी संवाद साधताय, त्याबद्दल आम्ही पहिल्यांदा तो मुद्दा आम्ही विसर्जित केला. मुद्दा हा आहे की सत्ताधारी आणि विरोधक हे जरी वरून वेगवेगळे दिसत असले तरी नेते आतून एकच आहेत आणि कार्यकर्ते मात्र एकमेकाचे शत्रू आहेत. बरं, असं तुम्हाला कुठल्याही गावात गेल्यानंतर दिसून येईल. परंतु हेच सत्ताधारी आणि हिथंही तेच आहे. हिथं ही काय वेगळी परिस्थिती नाही, आतून नेते एकच आहेत. बरं, काय प्रश्न आपला? आता सध्याच्या परिस्थितीला ऊसाच्या प्रश्नावर हे सत्ताधारी आणि विरोधक एकमेकाच्या विरोधात जरी बोलत असले तरी ऊसाच्या प्रश्नावर बोलायला तयार नाहीत, कारण कारखानदारी ही दोघांकडे बी आहे. मग इथले किती कारखाने आहेत जर पाहिलं तर? आता जर बघायला गेलं तर 3% रिकव्हरी, जवळपास 1990 पासून जर आकडेवारी बघितली तर 3% रिकव्हरी चोरण्याचं पाप केंद्रातल्या आणि राज्यातल्या सरकारने, राज्य सरकारमधल्या सत्ताधाऱ्यांनी केलेलं आहे. आणि ह्याच्या बाबतीत मात्र सत्ताधारी बोलायला तयार नाहीत आणि ना विरोधक बोलायला तयार आहे. बरं, इथे साखर कारखाने कोणाच्या हातात आहेत? आता इथले जे कारखाने आहेत, पूर्व भागातले कारखाने ते हर्षवर्धन पाटलाच्या ताब्यात आहेत आणि पश्चिम बाजूचे कारखाने ते पवारांच्या ताब्यात आहेत. आणि इथल्या कारखान्यांनी एकाही कारखान्याने पूर्णपणे एफआरपी दिला नाही. वास्तविक RSF जाहीर व्हायला पाहिजे होता, SAP जाहीर व्हायला पाहिजे होता. पक्ष कुठलाही असो, हर्षवर्धन पाटील हा एकच पक्ष आहे. बरोबर, ते जिथं असतील तिथं कार्यकर्ते येतात आणि सहकारी पतसंस्था किंवा एकूणच इथला सहकार अर्थात त्यांच्या आधिपत्याखाली. काय उत्तर आहे त्यांचं? आता आपण पाहिलं की शेतकऱ्यांच्या बाबतीत हर्षवर्धन पाटील साहेबांकडे सहकार मंत्रीपद बऱ्याच वर्ष होतं. शेतकऱ्यांची तळमळ असणारा हर्षवर्धन पाटील हा नेता आहे. 2 सहकारी कारखाने आहेत आमच्या तालुक्यामध्ये हर्षवर्धन पाटील साहेबांचे, एक निराभिमा सहकारी साखर कारखाना आणि एक कर्मयोगी सहकारी साखर कारखाना. या दोन्ही कारखान्याच्या कार्यक्षेत्रातला शेतकऱ्याचा 1 गुंठाही ऊस आता शिल्लक नाहीये. प्राधान्याने ऊस आम्ही तोडलेला आहे. ते म्हणते खर्च झाला बरोबर. या एफआरपी आम्हाला आपल्याला सांगू इच्छितोय की छत्रपती सहकारी साखर कारखाना, ज्या कारखान्यामध्ये पवारांचं वर्चस्व आहे, त्यांचं राष्ट्रवादीच्या ताब्यात असणारा कारखाना, त्या कारखान्याने प्रामुख्याने सभासदांचा ऊस आणला नाही, गेटकनचा ऊस आणला गेला आणि त्यामुळे बाहेरचा ऊस आणला गेला. म्हणून सभासदांचा ऊस पेटवून देण्याची पाळी त्या कार्यक्षेत्रातल्या सभासदांवरती आली. खरं हे खरं काय म्हणताय ते? अजिबात नाही, एकदम खोटं आहे. कसं आहे माहितीये का, मुळामध्ये पूर्व बाजूचे त्यांनी जे सांगितलं की अजितदादा पवार यांच्या ताब्यात म्हणजे राष्ट्रवादीच्या ताब्यामध्ये जे काही कारखाने आहेत ते कारखाने अतिशय चांगल्या पद्धतीने चालू आहेत आणि एकही त्यांचा कुठला कुणाचाही ऊस राहणार नाही असं त्या मागच्या आठवड्यामध्ये माननीय भरणे मामांनी सभेमध्ये सांगितलेलं आहे. आणि अजितदादांनी देखील सांगितलंय की जोपर्यंत शेवटचं कांडकं जात नाही तोपर्यंत आम्ही कारखाना बंद करणार नाही. एफआरपीचं काय? बाहेरचा ऊस तुम्ही आणला असं सांगतात ते? नाही, गेटकेचा ऊस जो आणलेला आहे तो जो काही आधी जो आपल्या तालुक्यातला आधी ऊस घेणार आणि नंतर गेटकेला महत्व दिलं जाणार आहे. हे ठाम चुकीचं आहे. राज्यामध्ये जे आता साखर कारखाने चालू आहेत हे पूर्ण क्षमतेने चालू नाही, त्यामुळे शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान होतं. इथलं बोलूयात ना आपण. आणि इंदापूर तालुक्यामध्ये हर्षवर्धन पाटलाच्या जे ताब्यात 2 कारखाने आहेत तिथला एकही गुंठा ऊस राहिलेला नाही. भवानीनगर असेल आणि बाकीच्या आजूबाजूचे राष्ट्रवादीचे कारखाने त्यांच्या कार्यक्षेत्राला अद्यापही ऊस शिल्लक आहे. त्यामुळे प्रचंड शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे. हे नुकसान त्वरित सरकारने भरून द्यावं अशी शेतकऱ्यांच्या आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीने मागणी. यांचा प्रश्न घेऊ. माझ्या सत्तेदारांना एक विचारायचंय मला जवळ. बोला पटकन. की शेतकऱ्यांना ह्यांनी जे अनुदान म्हणजे कृषी खात्याला जे अनुदान 2 वर्ष झालं मिळालं नाही, तर ह्यांचं म्हणजे
जे आता सत्तेदार आहेत त्यांचं शेतकऱ्यावर लक्ष नाही. कारण का आता तुम्ही बघताय लाईटच्या ह्याच्यावर प्रश्न लोड शेडिंग लोड शेडिंग किती तास लोड शेडिंग आहे? लोड शेडिंग 8 तास आहे. आणि त्यांनी लाईट म्हणते आम्ही 24 तास देतो. 24 तास 8 तास हा 24 तासचं बिल घेते ती. 24 तासाचं बिल घेते. कोण याची जबाबदारी कोण घेणार? हा काय याच्यावर उत्तर? अत्यंत चुकीचं आहे. 3 फेज लाईट 8 तास आहे आणि सिंगल फेज राहिलेली वेळ आहे. म्हणजे एकूण पण ते 24 म्हणतात तास लाईट आहे. बिल तर लोड 24 शेडिंगचा तासाचं विषय घेताय. नाही. 24 तास लाईट आहे ना. सिंगल फेज लाईट तुमची आहेच की रेग्युलर. 8 तास शेतीसाठी तुम्हाला दिली जाते कृषी पंपासाठी आणि बाकी सिंगल फेज लाईटच्या माध्यमातून हा प्रश्न सोडवलेला आहे. त्यामुळे कुठल्याही तुम्ही शेतकरी आहात लोड स्वतः? शेडिंग नाही. मी शेतकरी आहे. तुम्ही मान्य करता ही सगळी परिस्थिती? 8 तास लाईट सहमत शेतकऱ्याला आहे. हो 100% 8 तास लाईट आहे. ते म्हणतात राज्य सरकारकडून 27/5/2005 शासन निर्णयानुसार 16 तासाचं अनुदान राज्य सरकार एमएससीबीला देतं आणि लाईट मात्र 8च तासाची दिली जाते. वास्तविक राज्य सरकारकडून गेलेले पैसे हे दुप्पट आहेत. असं असताना देखील मध्यंतरी वीज बिल वसुलीसाठी संपूर्ण राज्यभर वीज पुरवठा खंडित होत होता. त्यावेळेस दत्तात्रय भरणे यांनी शेतकऱ्यांना 500 रुपये युनिटनी वीज बिल भरायला सांगितलं होतं. हे तर हर्षवर्धन पाटलांनी 500 रुपये भरायला लावलं होतं आणि त्याच्यानंतर देखील शेतकऱ्याचा वीज पुरवठा खंडित व्हायचं काम सतत चालू राहिलं. ह्याच्या बाबतीत ना सत्ताधारी बोलले ना विरोधक बोलले. बरं यामध्ये मला सांगायचंय आपणाला की हर्षवर्धन पाटील साहेबांनी या एमएससीबी कार्यालयावर धरणे आंदोलन केलं. रात्रभर आम्ही त्या आंदोलनात सहभागी होतो. त्याचबरोबर इंदापूर वरून असणारा बायपास रस्ता अडवला. पुणे सोलापूर महामार्ग आम्ही 3 तास अडवून धरला आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी विधानसभेतून वेळ काढून या लोकांशी आंदोलकांशी फोनवरती वार्तालाप केला आणि आम्ही या सरकारला वीज वितरण सक्तीचं जे बंद करत होते, विद्युत शेतकऱ्यांची वाहिनी जे बंद करत होते, तो निर्णय बंद करण्याचा मागे घेण्यास भाग पाडलं. बरं ठीक आहे. विषय असा आहे हा की सत्ताधारी 27/5/2005 शासन निर्णय, 24/11/2021 शासन निर्णय, त्याचबरोबर 11/10/2012 हे 3 शासन निर्णय जे झाले ते शेतकऱ्याचे हिताचे होते. ह्याच्यावर सत्ताधाऱ्यांनी विरोधक बोलले नाही. शेतकरी एमएससीबीचं 1 रुपया वीज बिल देणं लागत नाही हे दोघंही ठामपणे बोलायला विसरून गेले. वास्तविक शेतीमालाच्या उत्पादन खर्चात सरकार वीज बिल धरत नाही. ह्या बाबी विरोधकांना बी माहितीत आणि सत्ताधाऱ्यांना बी माहितीत. परंतु सत्ताधारी बी म्हणले नाहीत की आम्ही वीज बिल देणं लागत नाही. पालकमंत्र्यांनी काही त्याबद्दल? पालकमंत्री ही काहीच नाही. ह्याच्यात सरकारच नव्हतं. आमच्या बाजूनी कुणीही नव्हतं. काय खरंय काय नेमका दत्ता भरणेंच्या कार्यपद्धतीवर हा प्रश्न उपस्थित केला? अतिशय चुकीचं आहे हे. तुम्हाला मुळात सांगतो, यांनी जे आता सांगितलं ना की आम्ही असं आंदोलन छेडलं, परंतु मी तुम्हाला सांगतो मंत्री महोदय मान्य नितीनजी राऊत साहेबांना मान्य दत्तात्रय मामा भरणेंनी या ठिकाणी फोन करून या ठिकाणी विजेच्या संदर्भातला जो प्रश्न आहे तो ताबडतोब माझ्या या भागातला मार्गी लावा आणि माननीय मार्गी लागला ना मार्गी. काय थांबा नाही, जे काय मार्गी नाही लागले हे सांगावं मला त्यांनी. काय मार्गी नाही लागला? काय मार्गी नाही लागला? हे बघा, शेतकऱ्यांसाठी हर्षवर्धन पाटलांनी रस्ता रोको केल्यानंतर त्याचा फायदा अख्ख्या महाराष्ट्राला झाला. म्हणजे तूर्त इंदापूर तालुक्यालाच नाही तर महाराष्ट्राची लाईट जोडली गेली नाही. प्रश्न काय मार्गी लागला शेतकऱ्यांच्या? भारनियमन संपलं? ऐकून घ्या. नाही भारनियमनचा नाही, पण जे रस्ता रोको केलं त्याचा महाराष्ट्राला फायदा झाला. भारनियमनाचा प्रश्न नाही. सरकारने काय केलं, सक्तीची वीज वसुली बंद केली, 3 महिने मुदत दिली, पण त्याचाच दुसरा अर्थ असा केला की ती वीज वसुली जी चालली होते ते भारनियमन चालू केलं आणि विद्युत पुरवठा खंडित केला. तुम्ही आम्हाला या एका प्रश्नाचं उत्तर द्या आधी. या ठिकाणी 2014ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून मान्य दत्तात्रय मामा या ठिकाणी आमदार झाले आणि 19ला त्या ठिकाणी परत निवडून येऊन मंत्री झाले. या 7 ते 8 वर्षामध्ये जवळपास या तालुक्याला 1200 कोटीचा निधी या ठिकाणी आणला. तुमच्याकडे थांबा सर्वसामान्यांचं काय भलं झालं? काय भलं झालं? अहो रस्ते नव्हते जायला लोकांना. आज चालायची अवस्था दयनीय असताना या ठिकाणी प्रत्येक रस्ते गेले. इलेक्शन पुरतं मामांचं राजकारणच नाहीये. पूर्ण 12 महिने, पूर्ण 5 वर्ष असं त्यांचं कार्यकीर्ती नाहीच आहे. दम नावात आहे म्हणून आज चर्चा अख्ख्या महाराष्ट्रात. मला सांगा ना, फायदा काय झाला? निधी आणला, फायदा झाल्याशिवाय फायदा झाला. नाही, एक मिनिट. फायदा झाल्याशिवाय दुसऱ्यांदा निवडून दिलं का मामांना?
फायदा नाही, मला या प्रश्नाचं उत्तर द्या. ज्याप्रमाणे अखिलेशच्या सरकारला चर्चाबधीचं सरकार माझ्या तसं इंदापुरात आज मेहुण्यात आजीचं सरकार आहे. त्यांच्या मेहुण्याला फक्त फायदा झाला. निष्क्रिय मंत्री आहेत. त्यांनी एकदाही शेतकऱ्याच्या वीज बिलाविषयी कुठेही वक्तव्य केलं नव्हतं. यापेक्षाही गंभीर बाब अशी आहे ते स्वतः ओबीसी मधून येतात. स्थानिक स्वराज्य संस्थेतलं आरक्षण रद्द झालं ओबीसीचं. दत्तात्रय भरणेने कुठे एक वक्तव्यही केलं नाही. जाहीर निषेध करतोय. त्यांनी म्हणला निधी आणला, त्यांनी काम केलं. त्या सर्व निधीचे ठेकेदारांची नावं त्यांनी सांगू दे, आता मी तरी सांगतो. सर्व ठेकेदार त्यांचे पाहुणे आहेत. किती रोजगार उपलब्ध झाला? आज एक मिनिट तुम्हाला वास्तव परिस्थिती सांगतो. हे जे म्हणले ना निष्क्रिय आमदार आहेत वगैरे, 2014 पासून आजपर्यंत 2022 पर्यंत जो ऐकून घ्या एक मिनिट, तो पण एका प्रश्नाचं उत्तर देतो. मी काय म्हणतोय, निष्क्रिय तुम्ही दोघेही नाही आहात. मला एवढाच प्रश्न आहे, काय कामं झाली? जो निधीचा आकडा तुम्ही सांगितला, मी सांगतो. काय कामं झाली? पीडब्ल्यूडीच्या माध्यमातून जवळपास या शहरामध्ये आणि तालुक्यामध्ये जवळपास 2000 कोटीच्या आसपास आजचा आकडा आहे. बोगस नाही, बिलकुल नाही. आज जरी तुम्ही तालुक्यात शहरात फिरला, आज ह्या शहराच्या बाजूने लाईटचं काम दिसतंय समोर तुमच्या बाजूला. आज डिवायडर दिसतात, चौक सुशोभीकरण दिसते. आज प्रत्येक गल्लीबोळामध्ये ड्रेनेज झालेले, प्रत्येक गल्लीबोळामध्ये कॉन्क्रीट रस्ता झालेला आहे. तुम्ही आज या ठिकाणी लाईव्ह तुम्ही बघू शकता. शहरामध्ये जाऊन येऊ शकता. प्रत्येक गल्लीबोळ आपण चेक करू शकतो. त्या ठिकाणी नवीन रस्ता, नवीन ड्रेनेज. मला स्थानिकांचा प्रश्न. ते म्हणतात की पालकमंत्र्यांनी इंदापूर तालुका चकाचक केला, रस्ते सुस्थितीत आणले, गटर वॉटर मीटरच्या पलीकडे इथला विकास गेलेला आहे. खरं का? मामांनी निधी दिला, काम त्यांच्या म्हणण्याप्रमाणे ते एकदम खालच्या दर्जाचे होते. खालच्या दर्जाचे. तुम्ही इथले स्थानिक आहात? हो. कुठल्याही पक्षाशी निगडीत नाही? मी बीएमपी शहराध्यक्ष आहे बहुजन मुक्ती पार्टी. आणि बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने ते काम अडवून ते काम दर्जेदार एस्टिमेट प्रमाणे आम्ही करून घेतले. बरं, इथले कोणी स्थानिक आहे ज्यांना याबद्दल बोलायचंय? खरंच विकास झाला? काय प्रश्न आहे? बरं, मुद्दा हा आहे की रस्त्याला 1400 कोटी रुपये आलं. इतर बाबतीत ह्यांनी निधी का टाकला नाही, हा पहिला विषय. कारण रस्त्याच्या बाबतीत मुद्दा हा येतो, रस्त्याच्या बाबतीत हा मुद्दा येतो की रस्त्यामध्ये कमिशन मिळतं. आणि दुसरी गोष्ट अशी की आमच्या इंदापूर तालुक्यामध्ये आता 2 टोल नाके होणार आहेत. म्हणजे हे पैसे परत आम जनतेकडूनच वसूल होणार आहेत. आणि सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे की 19 जून 2017 जो शासन निर्णय दुधाच्या बाबतीतला तो न पाळल्यामुळे महाराष्ट्रातल्या दूध उत्पादकांना 30,000 कोटी रुपये मिळाले नाहीत. आणि ह्याला सर्वस्वी दत्तात्रय भरणे जबाबदार आहेत. कारण त्याच्या मंत्रालय त्यांच्याकडे, ह्याचा आम्ही वेळोवेळी पाठपुरावा केला. 14,046/2017 क्रमांकाची माझा प्रश्न आहे की हर्षवर्धन पाटलांनी केलं नाही आणि दत्तात्रय भरणेंनी केलं नाही. ह्या दोघांचं काहीच नाही. मग शिवकून ह्यांनी निधी टाकला काय? जनतेच्याच ह्याच्यात नाही निधी. ठीक आहे. या प्रश्नाचं उत्तर घेतो, तुमच्याकडे येतो. पण यानंतर इथं वेळ झाली का ब्रेकची? ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर संवाद यात्रेत पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत. आपल्याला सगळ्यांना जर आठवत असेल तर सोलापुरात देखील संवाद यात्रेच्या माध्यमातून पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या एका निर्णयावरती प्रचंड टीका झाली. आणि ज्याविषयी तिथल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी असं म्हटलं, उजनीचं पाणी दत्तात्रय भरणेंनी बारामतीला नेलं, हे जर सिद्ध करून दाखवलं तर आम्हीच पालकमंत्री हटावची मोहीम राबवू, असं त्यांनी म्हटलं होतं. खरंच पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यावरती केला जाणारा आरोप म्हणजे कोणता आरोप? की उजनीचं पाणी म्हणजे सोलापूरकरांचं पाणी, या जिल्ह्याचं पाणी त्यांनी बारामतीकडे नेलं. खरंच हा आरोप खरा आहे का? जाणून घेऊया. काय आरोप खरा आहे? बिलकुल चुकीचा आहे. पूर्वी जी लाकडी निमुडीची उपसा सिंचन योजना आहे ती पूर्वीपासून मंजूर आहे. त्यासाठी 1 टीएमसी पाणी आरक्षित केलं, 0.95 एवढं पाणी आरक्षित केलेलं आहे. फक्त त्या निधीला गेली 19-20 वर्ष हर्षवर्धन पाटलांच्या काळामध्ये मातासाठी त्याचा उल्लेख केला गेला. कुठल्याही प्रकारचा शासन निर्णय त्यावरती झाला नाही. या तालुक्याचे आमदार, राज्याचे राज्यमंत्री आदरणीय दत्तामामा भरणे यांनी शेतकऱ्यांचा हा पाण्याचा प्रश्न मिटवण्यासाठी राज्य शासनाकडून 348 कोटीची प्रशासकीय मान्यता आणून ह्या योजनेला गती देण्याचं काम केलं. वास्तविक हे सोलापूरचं पाणी नाहीये किंवा बारामतीचा असा विशेष उल्लेख नाहीये. इंदापूर तालुक्यामध्ये जवळपास 11,000 हेक्टर हे क्षेत्र या निर्णयामुळे ओलिताखाली येणार आहे. आणि खऱ्या अर्थाने शेतकऱ्याचा कळवळा आणि शेतकऱ्याचा जाणता नेता कोण असेल तर आदरणीय दत्तामामा भरणे. त्यांनी पाणी पळवलं नाही. एक लक्षात घ्या, ही जी योजना आहे लाकडी निंबोडी, यामध्ये लाकडी आणि निंबोडी ही 2 गावं इंदापूर तालुक्याची आहेत. इंदापूर तालुक्याच्या गावाच्या नावाने असणारी योजना आहे. ही योजना जुनी आहे, हे अजित पवारांनी मान्य केलेलं आहे. हर्षवर्धन पाटील साहेबांच्या काळात या योजनेला मंजुरी आलेली आहे. आता फक्त फंड टाकला गेला. एक लक्षात घ्या,
आता फंड का टाकला गेला तर राष्ट्रवादीचा इथं आमदार आहे म्हणून. यापूर्वी राष्ट्रवादीकडेच अर्थ खातं होतं, पण फंड जाणीवपूर्वक टाकला जात नव्हता. आता टाकलं गेलं. आता सगळ्यात महत्वाचं एक मिनिट हा येस यामध्ये 4,000 हेक्टर क्षेत्र इंदापूर तालुक्याचं आहे, पण अजितदादा पवारांनी या पालकमंत्र्यांनी 9 गावं बारामतीची ऍड केली आणि 3,000 हेक्टर क्षेत्रासाठी पाणी पळवलेलं आहे. हा मुद्दा अगदी बरोबर आहे. 3,000 हेक्टर क्षेत्रासाठी त्यांनी पाणी पळवलं असं म्हणतात. मुद्दा सगळ्यात असा आहे की उजनीचं जे पाणी आहे ना, निरा भीमा जलस्थिरीकरणचं जे पाणी उजनीत सोडणार आहे, पण उजनीतनं परत जे पुढे पाणी जाणार आहे ते पाणी 9 मीटर खालून जाणार आहे. म्हणजे उजनीतच पाणी राहणार नाही. म्हणजे त्या गोष्टीतल्या गत त्या लोण्याच्या गोळ्यागत हे आम्ही आपसात वाद करत बसणार आणि पाणी तिकडे मराठवाड्यात जाणार. कारण आमच्या दोन्हीही नेत्यांनी मराठवाड्यात जमिनी भरपूर घेऊन ठेवलेल्या आहेत. बरं काय नदी जोड प्रकल्पानंतर ही योजना कार्यान्वित होणार आहे. त्यांचा मुद्दा बरोबर 9 मीटरनं बोगदा खाली, आणि यासाठी आदरणीय दत्तामामा भरणे यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी आंदोलन उभा करून ते काम बोगद्याचं बंद पाडण्याचं काम देखील राष्ट्रवादीच्या माध्यमातून झालेलं होतं. पूर्वी जे यांनी सांगितलं की पूर्वीची लाकडी निमुडीची योजना ही आज या राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पवार साहेब यांनी त्यांच्या अतिरेक्यात असताना ही मान्यता देऊन ठेवलेली होती. आता ह्या किती हेक्टर म्हणाला तुम्ही? किती 3,000 हेक्टर साठी त्यांनी पाणी दिलं असं म्हणतात. 3,000 हेक्टर त्याच्याबरोबर 11,000 हेक्टर आपले लक्षात घ्या, 11,000 हेक्टर इंदापूरचं आहे. त्याच्यामध्ये तुम्ही लाकडी निंबोडीच्या जवळपास गावाचे नेलेलं नाही. ते पूर्वी योजना कार्यान्वित होती आणि तशा पद्धतीने निम्म पाणी पळवलं इंदापूरचं. निम्म पाणी 3,000 हेक्टरचं पाणी बारामतीला पळवलं. आमचा आरोप आहे स्पष्ट. पाणी नेलं कारण खरं लाकडी लिंबोडी योजना ही इंदापूरकरांसाठी होती. बारामतीचे गाव समाविष्ट केल्यामुळे त्याला निधी टाकला, हा आमचा आरोप आहे. एक शेतकरी माझा असा प्रश्न आहे की हे 22 गावाचा प्रश्न जो आहे तो इतक्या दिवस झालेला आहे, त्याच्यावर कोणी काही पक्ष बोलू शकत नाही. 22 गावाविषयी आता तुम्ही 22 गावांना पाणी नाही अजून. अजिबात नाहीये. तिथल्या लोकांची अशी परिस्थिती, आता सगळी पिकं जळलेली आहेत तिथली, आणि आता बेकार परिस्थिती आहे. आता बघा तुम्ही, ही जबाबदारी कोणाची आहे? ही जबाबदारी शासनाची आहे सर्व 22 गावाची. ह्या 22 गावाचा पाणी प्रश्न दत्तात्रय भरणे राजकारणात नव्हते तेव्हापासून शरद पवार साहेब खासदार होते बारामती लोकसभा मतदारसंघाचे, तेव्हापासून परत सुप्रिया सुळे आली, तेव्हापासून तुम्ही किती सोडवला? 22 गाव शंकरराव बाजीराव ज्यावेळेस शंकरराव पाटील ज्यावेळेस खासदार होते त्यावेळेस या लाकडी लिंबोडी योजनेचा प्रश्न मार्गी लागलाय. धरणग्रस्ताच्या मुद्द्यावर दत्तात्रय भरणेंना किती जाण आहे, त्यांनी त्या पाण्याविषयी बोलावं. धरणग्रस्ताचं पुनर्वसन झालेलं नाही. तुम्ही किती सोडवला? 22 गावाचा पाण्याचा प्रश्न आम्ही सोडवतो म्हणून दत्तामामा भरणे निवडून आले, पण त्या 22 गावाकडे त्यांनी अजून टुकूनही पाहिलं नाही. त्यांचा फक्त मतासाठी उपयोग केला. आपलं नेतृत्व सहकार मंत्री होते. 22 गावं त्यांच्याच येथे देतात ना. मग तो किती सुटला? नाही, तो सोडवायचा प्रयत्न चालू होता. आता येणाऱ्या काळामध्ये तो प्रश्न सुटलेला होता. हा प्रश्न किती वर्षापासून प्रलंबित आहे? 22 गावांचा. मला सांगा, 20 वर्ष हर्षवर्धन पाटील मंत्री होते आणि आता किती वर्षांपासून हा प्रश्न प्रलंबित आहे? हा प्रश्न 50 वर्षापासून. मग आहे की नाही? तुमचं उत्तर. ह्या लाकडी लिंबोडीचा प्रश्न पवार मुख्यमंत्री असताना सुद्धा त्यापासून चाललेला होता. असं म्हणणं आहे 50 वर्षापासून हा प्रश्न प्रलंबित आहे. तिजोरीची चावी अजितदादांकडे होती ना उपमुख्यमंत्री असल्यामुळं. मंत्री पदावरती राहिले, मग सुटला का नाही? तो प्रश्न सुटायच्या मार्गावर असताना एक मिनिट, तो प्रश्न सुटायच्या मार्गावर असताना हे निवडून आले. आम्ही तो प्रश्न सोडवतो म्हणून ती मतं मागितली, पण त्याकडे म्हणतात की प्रश्न सुटायच्या मार्गावर होता. आणि ऐका मला काय म्हणायचंय की 20 वर्ष त्या ठिकाणी हर्षवर्धन पाटील मंत्री होते आणि मला सांगा, आणि मुख्यमंत्र्यांच्या मांडीला इतिहास सोडून द्या. आणि त्यावेळेस तो प्रश्न का नाही मिटला? हा मला प्रश्न 22 गाव ते म्हणतात, ते काय म्हणतात, मुख्यमंत्री पवार साहेब होते. अगदी बरोबर आहे. गेली तुम्ही म्हणताय तो बरोबर आहे विषय. गेली कित्येक वर्ष हा 22 गावचा प्रश्न प्रलंबित आहे. निश्चित पद्धतीने या ठिकाणी मी तुम्हाला अगदी आदरपूर्वक आणि सत्यता सांगतो की मामांनी अतिशय चांगल्या पद्धतीने प्रयत्न करून ऐका 22 गावासाठी 5 टीएमसी योजना मामांनी मंजूर करून घेतली होती. 5 टीएमसी पाणी मामांनी मंजूर करून मागच्या 1 वर्ष झालं या विषयाला. मामांनी स्वतः 5 टीएमसी पाणी 22 गावांना आरक्षित केलं होतं आणि ते आरक्षित पाणी ह्यांचा राजकीय धोका, राजकीय ह्यांचा आढावा होईल म्हणून सोलापूरकरांना जागावून त्याच्या विरोधात आंदोलन केलं गेलं आणि सोलापूरकरांनी विरोध करून ही योजना हाणून पाडायचं काम या
गुप्त यंत्रणेने यांच्या केलं. त्यामुळं आज 5 टीएमसी पाणी. इंदापूर तालुक्याच्या कुठल्याही नेत्याने विरोध केला नाही. आम्ही त्या निर्णयाचं स्वागत केलं, परंतु सोलापूरच्या राष्ट्रवादीच्याच कार्यकर्त्यांनी, मंत्र्यांनी, आमदारांनी विरोध केला. राष्ट्रवादीनेच केला. एक तारीख. बोला दादा. खोटं बोल पण रेटून बोल असा प्रकार इथं चाललाय. आता पाऊस येतोय आणि सर्वसामान्य पावसात आहेत आणि जे पाण्यावर बोलतात ते सगळे सावलीत उभा आहेत. ज्यांना पाण्याची खरंच तळमळ आहे ते सगळे सावलीत आहेत. पावसात यायला कोणीच तयार नाही आणि पाण्यावर तुम्ही बोलताय. सर्वसामान्यांचे प्रश्न, त्यांच्या अडचणी जर तुम्हाला माहीत असतील किंवा तुम्हाला जर त्या कळत असतील तर त्याबद्दलची तळमळ तुमच्यात असायला पाहिजे. माझा एक साधा सोपा प्रश्न आहे. सगळ्या इंदापूरकरांच्या वतीने साधा सोपा प्रश्न आहे. 22 गावांच्या प्रश्नात हा जो प्रश्न सुटलेला नाही त्याचं पाप नेमकं कोणाचं? एक मिनिट. हे बघा, एक काळ निमगाव मध्ये एक जाहीर सभा झाली. हत्तीवरनं साखर वाटली. शरद पवारांनी प्रश्न सोडवता असं म्हटलं होतं. हत्तीवरून साखर वाटली होती. शरद पवारांनी हा प्रश्न सोडवला नाही आणि पवारांना हा प्रश्न सोडवायचा नाही. या 22 गावामध्ये 22 गावामध्ये जवळजवळ 80-85% ओबीसी समाज, बहुजन समाज असल्यामुळं पवारसाहेब मुख्यमंत्री असताना सुद्धा हा प्रश्न सोडवला नाही. थेट आरोप आहे. थेट आरोप आहे. जर ह्या 22 गावातला बहुजन 22 गावातला ओबीसी बहुजन जर मोठा झाला, 22 गावातला जर ओबीसी समाज मोठा झाला तर ही आपलं ऐकणार नाही. 40 वर्ष झालं पाटीलगारांची सत्ता इंदापूर तालुक्यात आहे. वास्तविक त्यांनी ह्या प्रश्नाला हात घातला नाही. कारण या ठिकाणचा शेतकरी जर मोठ्या प्रमाणात बागायतदार झाला तर त्यांचं राजकीय भवितव्य धोक्यात येईल. म्हणून त्यांनी ही योजना कधीही कार्यान्वित करण्याचा प्रयत्न केला नाही. या आमच्या राष्ट्रवादीचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रज्वल गारटकर ज्यावेळेस विधानसभेला उमेदवारी होती त्यावेळेस त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता की उजनी धरणात पाणी टाकून त्या ठिकाणी त्यावेळी हर्षवर्धन पाटलांची 40 वर्ष सत्ता होती. 40 वर्ष सत्ता होती. ऐका, पण सुटायला सोडायचा प्रयत्न जर तुमच्यात 50 पैकी जर 40 वर्ष जर तुमच्या घरात सत्ता असेल तर तुम्ही काय केलं? मग तुम्ही काय केलं? नाही, मी तेच म्हणतो की 8 वर्ष झाली तुमच्याकडे. आम्ही परवा ऐका लाखेवाडीच्या सभेमध्ये आदरणीय पवार साहेबांनी त्या ठिकाणी सर्व जनतेला शब्द दिलेला आहे की 22 गावांचा प्रश्न कोणत्या पद्धतीने सोडवणार. हा पवार साहेबांनी शब्द दिला. आजपर्यंत साहेबांनी शब्द दिला नव्हता. आम्हाला जसं कळतंय ना तसंही पाण्याचा प्रश्न दोघं भांडते ती, पण यांना राजकारण करायचं मतासाठी. फक्त हे प्रश्न सोडत नाहीत शेतकऱ्यांचा. मी स्वतः 22 गावातला आहे. त्या हर्षवर्धन पाटलांनी इतक्या वर्षी राज्य इंदापूर तालुक्यावर केलं. दत्तामामा भरणेंनी केलं. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये भामांनी विकास केला. दत्तामामा भरणेंनी बी अण्णाभाऊ साठे विकास महामंडळात 2000 कोटीच्या घोटाळ्यात 36 नंबरचे आरोप आहेत मामा. तरी मामांवरती का कारवाई होई नाही? हर्षवर्धन पाटील, माझा मुद्दा अजून संपलेला नाही. हर्षवर्धन पाटील रेशनचा 300 कोटीचा घोटाळा लपवण्यासाठी भाजपमध्ये प्रवेश केला. ठीक आहे. जाता या सगळ्याचा तुमचा एक महत्वाचा मुद्दा. दोन्ही बाजूने राष्ट्रवादी काँग्रेसकडनं एक असं सांगितलं झालं की 2014ला दत्तूमामा भरणे निवडून आले. त्यांचं काम चांगलं म्हणून 2019ला सुद्धा पुन्हा दत्तूमामा भरणे निवडून आले. परंतु दत्तूमामा भरणे आणि राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा हा गोड गैरसमज आहे. कारण दत्तूमामा भरणे यांनी आंबेडकर चळवळीची फसवणूक केली. आंबेडकर चळवळीच्या बहुजन समाजाच्या लोकांना त्यांना खोटं बोलून त्यांनी आश्वासनं दिली, गाजरं दाखवली. महात्मा ज्योतिराव फुले आर्थिक विकास महामंडळ, महात्मा ज्योतिराव फुले आर्थिक विकास महामंडळ, इतर सर्व आर्थिक विकास महामंडळाचा निधी मुळात या संवाद यात्रेमध्ये जनसामान्यांचे जे प्रश्न उपस्थित केले जातात एकच म्हणणं, या समस्या अजूनही काय नाही. कोणीतरी याची जबाबदारी घ्या. जर तुम्ही सत्तेवर आहात, तुम्ही पालकमंत्री आहात, तर तुम्ही त्याची जबाबदारी घ्या आणि प्रश्न सोडवा. हेच प्रश्न संवाद यात्रेच्या माध्यमातून पुढे आणून ते मांडण्याचा प्रयत्न, त्यावरती चर्चा करण्याचा प्रयत्न आम्ही करतो. त्यानंतर इथेच थांबूयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.